ओके. अँड फायनली मी आता माझ्या रूममध्ये पोहोचलेली आहे. सो सगळ्यात प्रथम मी दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं. वाव, सुबह सुबह आप मुझे मिले, क्या बात है. चला मंडळी, तुम्ही पण दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग भेटूयात थोड्याच वेळात. हॅव अ गुड डे. टेक केअर. हाय सुवर्णा. ओ हाय. मग आज काय जेवणामध्ये? आज ना अर्थातच नेहमीप्रमाणे चपाती आहे मस्तपैकी ताजी ताजी, कोबीची सुकी भाजी आहे, बटाट्याची रस्सा भाजी आहे आणि अर्थातच सगळ्यांना जो पापड आवडतो तो पापड, आणि नेहमीप्रमाणे जे माझं खाद्य आहे काकडी गाजर सॅलड, जे मला भरपूर प्रमाणात आवडतं, मी खात असते. आणि इस्पेशली इथे जे स्वीट्स आहे, बट मला खरंच माहिती नाही की हे नेमकं काय आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकत नाही. आणि ही सुकी भाजी आहे भेंडीची. तर मंडळी, या जेवण करायला मी तर प्रचंड म्हणजे उत्सुक झालेली आहे या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. चला तर मग भेटूया पुन्हा. तोपर्यंत तुम्ही पण लवकर जेवण करून घ्या बरं. अर्चना, झोप लागते बाळा तुला. बघ मेकअप दादा आलाय. रॅन्डम काय करायचं. आपल्याला एखाद्या मालिकेमध्ये किचन असेल किंवा हॉल असेल तर किती छान वाटतं ना, मस्तपैकी सजवलेलं असतं वगैरे वगैरे. पण ॲक्च्युली आपल्या त्या किचनमध्ये, म्हणजे अशा असंख्य मालिकांच्या किचनमध्ये किती पसारा असतो मी तुम्हाला आता दाखवते. म्हणजे ज्यावेळेला किचनचे सीन असतात त्यावेळेला ते स्वच्छ असतं, क्लीन असतं, पण ज्यावेळेला इतर सीन चालू असतात त्यावेळेला मात्र ते अस्ताव्यस्त असतं. वेट दाखवते. सो आता इथे एकही सीन नाही आहेत आणि याचं काम दुसरीकडे चालू आहे. तर असं हे सगळं अस्ताव्यस्त आहे. ज्यावेळेला किचनचे सीन लागतात त्यावेळेला प्रॉपर असं ठेवलं जातं. ही सगळी जुनी भांडी काय म्हणताय? अरे हे गाइस, सो पैकअप हो गया. अस्सी और ये वाला अरे लागेल तुला.